नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. अमृता फॅशन वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. तर इथे खूप सुंदर अशी बॅग आज आपण बघणार आहोत. 3 पॉकेटवाली खणाच्या फॅब्रिकपासून बनवलेली अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने व्हिडिओमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ही बॅग बनवण्याकरता खूप साधी आणि सोपी पद्धत आहे. तर 3 पॉकेटवाली इथे मी खणाच्या फॅब्रिकपासून बॅग बनवलेली आहे. तर सुंदर अशी गोल राऊंड शेपमध्ये खणाच्या फॅब्रिकपासून मी स्लिंग बॅग कशी बनवलेली आहे याचाच व्हिडिओ आज आपण बघणार आहोत. बॅग बनवण्याकरता आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे चला तर मग ते बघूया. इथे मी खणाचं मेन फॅब्रिक घेतलेलं आहे, त्यानंतर फॉर्म शीट घेतलेली आहे आणि त्यावर अस्त्र ठेवलेलं आहे. त्याला टाचण्याने व्यवस्थित असं सेट करून घेतलं आहे. टाचणीने हे सर्व आपल्याला व्यवस्थित सेट करायचं आहे आणि त्यानंतर चॉकच्या मदतीने आपल्याला अशा उभ्या रेषा आखून घ्यायच्या आहेत. उभ्या रेषा आखून त्यावर आपल्याला शिलाई देखील मारून घ्यायची आहे. तर बघा पूर्ण या बॅगच्या एका भागावर बघा मी अशा प्रकारे पूर्ण हे मेन फॅब्रिक, फॉर्म शीट आणि अस्तर सेट करत शिलाई मारून घेणार आहे. तर इथे मी फॉर्म शीटचा गोलाकार भाग आधीच कट करून घेतलेला आहे. तुमच्या घरात असणारी कोणतीही मोठ्या आकाराची गोल प्लेट घेऊन तुम्ही त्या आकाराचा हा फॉर्म शीट कट करू शकता. तर अशा पद्धतीने इथे बॅगचा एक पीस आपला बनून तयार आहे. याच पद्धतीने आपल्याला दुसराही पीस रेडी करून घ्यायचा आहे. तर बॅग बनवण्याकरता इथे आपल्याला 4 पीस लागणार आहेत. तर 2 मोठ्या आकाराचे लागणार आहेत आणि 2 छोट्या आकाराचे लागणार आहेत. तर बघा इथे 4ही पीस मी तयार करून घेतलेले आहेत. आणि त्यानंतर मोठ्या आकाराचा बघा 9 इंच इतकी रुंदी भरलेली आहे आणि छोटा जो आहे ना त्याची 7 इंच इतकी रुंदी भरलेली आहे. त्यानंतर जो मोठ्या आकाराचा पीस आहे ना तो आपल्याला घ्यायचा आहे आणि वरून 2 इंच इतकं मार्क करायचं आहे. मार्क करून झाल्यानंतर तिथे आपल्याला सरळ रेषा आखायची आहे. सरळ रेषा आखून झाल्यानंतर तिथे आपल्याला कट करून तो भाग वेगळा करून घ्यायचा आहे, कारण की तिथे आपल्याला चेन अटॅच करायची आहे. तर इथे आपल्याला लागणार आहे चेन. तर बघा चेन मी घेतलेली आहे आणि चेनीची जी सरळ बाजू आहे ना ती बरोबर मेन फॅब्रिकवर अशा प्रकारे, म्हणजे चेनीचा उलटी बाजू जी आहे ना ती वरच्या दिशेला आली पाहिजे. तिथे शिलाई मारून ही चेन मी अटॅच करून घेतलेली आहे आणि त्यानंतर पुन्हा या चेनला टॉप स्टिच करून व्यवस्थित फिक्स करून घेणार आहे. त्यानंतर जी दुसरा भाग आहे ना तो गोलाकार भाग आपण कट केलेला त्याला पण चेन सेम त्याच प्रोसेसने अटॅच करायची आहे शिलाई मारून आणि टॉप स्टिच करून घ्यायची आहे. तर इथे बघा दोन्ही पीस माझे तयार करून झालेले आहेत आणि आता त्याच्यामध्ये मी रनर ॲड करणार आहे. तर रनर ॲड करून झाल्यानंतर हा पूर्ण आपला एक पीस तयार झालेला आहे बॅगेचा. त्यानंतर जे 2 छोट्या आकाराचे गोलाकार भाग आपण कट केले होते ना ते घ्यायचे आहेत. तर त्याच्यावर बघा 2 इंच इतकं मार्क करायचं आहे आणि तिथे सरळ रेषा आखून तो भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर इथे बघा सरळ रेषा मी आखलेली आहे आणि त्यानंतर आता कट करून देखील घेणार आहे. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन कोणी फ्रेंड्स असाल आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला म्हणजेच अमृता फॅशन वर्ल्ड या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्यानंतर बघा दुसरा छोटा गोलाकार भाग घेतलेला आहे आणि त्याच्यावर 2.5 इंच इतकं मार्क केलेलं आहे आणि ते पण मी सरळ रेषा आखून कट करून घेणार आहे. आणि त्यानंतर इथे आपल्याला याला पाइपिंग तयार करून घ्यायची आहे. तर बघा 1.5 इंचाची अशा मी 2 पट्ट्यात कट केलेल्या आहेत. तर त्या पट्ट्या एकमेकाला जोडून घ्यायच्या आहेत आणि जसं मी दाखवलेलं आहे ना व्हिडिओमध्ये तसं ही पट्टी आपल्याला पूर्ण या भागाला अटॅच करून घ्यायची आहे. अटॅच करून झाल्यानंतर छोटे छोटे कट देखील आपल्याला द्यायचे आहेत आणि पाइपिंग इथे तयार करून घ्यायची आहे. सेम याच प्रोसेसने दोन्ही पीस आपल्याला असेच तयार करून घ्यायचे आहेत पाइपिंग करून. तर दोन्ही पीस इथे मी रेडी करून घेतलेले आहेत. त्यानंतर जो मोठा गोलाकार भाग आहे ना त्याचे सेंटर पॉईंट काढायचे आहेत. तर बघा असं मी अर्ध गोलाकार फोल्ड करून बरोबर त्याचे सेंटर पॉईंट काढून घेतलेले आहेत. त्यानंतर जो छोटा गोलाकार भाग आपण पाइपिंग करून ठेवला होता तो देखील घ्यायचा आहे आणि त्याला पण सेंटरमध्ये मार्क करून व्यवस्थित असं सेट करून घ्यायचं आहे. त्यानंतर तिथे टाचण्या अटॅच करून फिक्स करायचं आहे. टाचण्या अटॅच करून झाल्यानंतर आपल्याला तिथे शिलाई मारून हे पॉकेट तयार करून घ्यायचं आहे. तर बरोबर त्या छोट्या भागाच्या कडेनं बघा मी शिलाई मारून हा छोटा भाग
त्या मोठ्या भागाला अटॅच करून घेणार आहे। तर अशा प्रकारे एक छोटा भाग त्या मोठ्या भागाला अटॅच करून झालेला आहे। ते बघा इथे आपलं एक पॉकेट बनलं गेलेलं आहे। त्यानंतर दुसरा जो गोलाकार भाग आपण कट करून ठेवला होता ना, त्याला पण असं सेंटरमध्ये मार्क करायचा आहे आणि तो त्या पॉकेटवर व्यवस्थित सेट करत इथे आपल्याला टाचण्या अटॅच करून घ्यायच्या आहेत। टाचण्याने व्यवस्थित फिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे ते हलता कामा नये। आणि त्यानंतर तिथे शिलाई मारून आपल्याला तो भाग तिथे अटॅच करून घ्यायचा आहे। शिलाई मारून झालेली आहे। त्यानंतर आपल्याला टॉप स्टिच पण करायचं आहे। टॉप स्टिच करून व्यवस्थित फिनिशिंगमध्ये इथे हे पॉकेट आपलं बघा बनलं गेलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असं हे छोटं पॉकेट आपलं बनलं गेलेलं आहे। त्यानंतर दोन्हीही पीस आपल्याला घ्यायचे आहेत आणि जिथे चेन अटॅच केलेली आहे ना, त्याला पण आपल्याला एक पॉकेट तयार करायचं आहे। तिथे बघा चौकोनामध्ये मी असं अस्तर कट केलेलं आहे आणि पूर्ण त्याला कडेनं स्टिच करून एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून इथे मी पॉकेट तयार करून घेतलेलं आहे। त्यानंतर मध्यभागी सेंटरला जिथे आपण मार्क केलं होतं ना, तिथून बरोबर आपल्याला इंची टेप ठेवायचा आहे आणि तो पूर्ण गोलाकार भाग आपल्याला मोजून घ्यायचा आहे। तर बघा इथे 28 इंच इतकं भरलेलं आहे, त्याच्यामध्ये 2 इंच इतकं मार्जिन आपल्याला ॲड करायचं आहे। तर टोटल 30 इंचाची इथे आपल्याला पट्टी कट करायची आहे। 30 इंच लांबी आणि 3 इंच इतकी रुंदीची आपल्याला इथे पट्टी तयार करून घ्यायची आहे। त्यानंतर त्यावर चैन ठेवायची आहे आणि चैन तुमची कितपत लांबी आहे चैनीची ते मार्क करायचं आहे आणि त्या पट्टीतून तेवढा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे। त्यानंतर कट केलेला तो भाग आहे ना, तो असं फोल्ड करायचा आहे आणि पुन्हा त्याच्या मध्यभागी 2 भाग आपल्याला त्याचे करून घ्यायचे आहेत। तर अशा प्रकारे 2 भाग आपले कट करून झाल्यानंतर एक भाग घ्यायचा आहे आणि त्याला चेन अटॅच करायची आहे। चेन अटॅच करून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला त्या चेनीला टॉप स्टिच करून व्यवस्थित फिनिशिंगमध्ये ही चेन या भागाला अटॅच करून घ्यायची आहे। दुसऱ्या भागाला पण सेम त्याच प्रोसेसने आपल्याला चेन अटॅच करून घ्यायची आहे आणि टॉप स्टिच करून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे चेन आपली व्यवस्थित या दोन्ही भागाला व्यवस्थित लागून तयार आहे। त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला रनर ॲड करायचा आहे। तर बघा रनर ॲड करून झालेला आहे। त्यानंतर आपल्याला या दोन्ही पट्ट्या एकमेकाला अशा शिलाई मारून जोडून घ्यायच्या आहेत। तर इथे बघा मी शिलाई मारून ही पट्टी पूर्ण अशी जोडून घेत आहे। त्यानंतर पट्टी आपल्याला अशी मध्यभागी फोल्ड करायची आहे आणि तिथे चॉकने मार्क करायचं आहे। दोन्ही बाजूला मार्क करून घ्यायचं आहे। तर खालच्या बाजूने पण आपल्याला चॉकने मार्क करून घ्यायचं आहे। त्यानंतर जिथे आपण पॉकेट बसवलं होतं ना, तो भाग घ्यायचा आहे। त्याचं सेंटर पॉईंट आणि पट्टीचा सेंटर पॉईंट दोन्ही पॉईंट आपल्याला एकत्र करायचे आहेत आणि शिलाई मारून ती पट्टी पूर्ण या गोलाकार भागाला आपल्याला अटॅच करून घ्यायची आहे। तर बघा शिलाई मारून ही पट्टी एकदम व्यवस्थितरित्या या पट्टीला मी हा गोलाकार भाग अटॅच करून घेत आहे। तर अशा पद्धतीने त्या गोलाकार भागाला बघा पूर्ण पट्टी आपली स्टिच करून झालेली आहे। त्यानंतर एक्स्ट्राचं फॅब्रिक आपल्याला कट करून काढायचं आहे। तर बघा एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून झालेलं आहे आणि पूर्ण व्यवस्थित फिनिशिंगमध्ये तो एक गोलाकार भाग या पट्टीला आपला व्यवस्थित अटॅच झालेला आहे। त्यानंतर बॅगेचा दुसरा भाग आपल्याला घ्यायचा आहे आणि तो पण असा सेंटरमध्ये फोल्ड करत तिथे आपल्याला दोन्ही बाजूकडनं व्यवस्थित मार्क करायचा आहे सेंटरमध्ये। तर बघा सेंटरमध्ये मी असं व्यवस्थित मार्क करून घेतलेला आहे। त्यानंतर जो पट्टी जोडलेला भाग आहे ना, तो बघा आपल्याला असं दोन्ही चैनीच्या इकडनं मध्यभागी सेंटरमध्ये फोल्ड करायचा आहे आणि तिथे मार्क करून कट देखील आपल्याला करून घ्यायचा आहे।
आणि सेम त्याच पद्धतीने खालच्या बाजूला पण आपल्याला तिथे कट करायचं आहे। तर अशा प्रकारे कट देऊन झाल्यानंतर, मार्क करून झाल्यानंतर आपल्याला तो दुसरा बॅगचा पॉकेटवाला भाग घ्यायचा आहे आणि तो बरोबर त्या जिथे आपण सेंटर पॉईंट दिलेला आहे ते बरोबर दोन्ही सेंटर पॉईंट एकमेकावर ठेवायचे आहेत आणि टाचण्या अटॅच करून घ्यायच्या आहेत। टाचण्या चारही बाजूकडनं व्यवस्थित आपल्याला अटॅच करून घ्यायच्या आहेत आणि नंतर शिलाई मारून ही बॅग आपली इथे तयार करून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे बॅगला टाचण्या अटॅच करून झालेले आहेत आणि आता मी शिलाई मारून ही बॅग तयार करून घेत आहे। तर खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने ही बॅग बनली जाते। तर बघा इथे तुम्ही बघू शकता मी शिलाई मारून घेतलेली आहे आणि आता टाचण्या बाजूला काढून घेत आहे आणि त्यानंतर इथे बघा 1.5 इंचाची मी पट्टी कट केलेली आहे आणि जिथे एक्स्ट्राचा भाग आपला बॅगेचा शिल्लक आहे ना तिथे आपल्याला एकदम फिनिशिंगमध्ये पाइपिंग तयार करून घ्यायची आहे, म्हणजे एक्स्ट्राचे जे धागे दोरे आहेत ना ते बॅगेचे निघले जाणार नाहीत। तर जसं व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे ना त्या पद्धतीने पूर्ण या बॅगेच्या कडेनं पाइपिंग तयार करून घेतलेली आहे। दोन्ही बाजूकडनं सेम पाइपिंग अशीच तयार करून घेतलेली आहे। पूर्ण फिनिशिंगमध्ये बघा इथे तुम्ही बघू शकता बॅग ही आपली व्यवस्थित छान अशी बनून तयार आहे। तर बॅग मी ही सरळ करून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता बॅगेला किती छान असा आकार देखील आलेला आहे आणि पॉकेट देखील किती छान असे बनून तयार आहेत। तर इथे बघू शकता तुम्ही आपल्या बॅगेला 3 पॉकेट बनलेले आहेत। त्यानंतर इथे बॅगेला आपल्याला हँडल अटॅच करायचा आहे, बेल्ट अटॅच करायचा आहे। त्याकरता इथे बेल्ट बनवण्याकरता बघा 2.5 इंचाच्या मी पट्ट्या तयार केलेल्या आहेत, एकमेकाला त्या स्टिच करून घेतलेल्या आहेत आणि जसं व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे ना त्या पद्धतीने फोल्ड करत हा संपूर्ण बेल्ट मी शिलाई मारून तयार करून घेणार आहे। तर बेल्टची उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। इथे मी डबल फोल्ड केलेला आहे, 25 इंच इतकं माप भरलेलं आहे। त्यानंतर 2 इंचाची पट्टी घेतलेली आहे आणि ती अशी फोल्ड करून तिथे बेल्ट अटॅच करण्यासाठी मी ही पट्टी तयार करून घेतलेली आहे आणि त्यानंतर तयार केलेली पट्टी बघा जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तशी ही पट्टी शिलाई मारून अटॅच करून घ्यायची आहे। त्यानंतर बेल्ट अडकवण्याकरता बघा माझ्याकडे असे बॅगेसाठी हुक आहेत, तर ते हुक मी याला अटॅच करणार आहे। तर अशा पद्धतीने बेल्ट आपल्या ह्या बॅगेला हुकमध्ये अडकवून तयार झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता की ती फिनिशिंगमध्ये आपली ही खण पर्स बनून तयार आहे। तर इथे बघा आपले 3 पॉकेट हे पर्सचे बनलेले आहेत। तर अशा पद्धतीने इथे 3 पॉकेटवाली आपली खण पर्स बनून तयार आहे। त्यानंतर इथे समोरच्या पॉकेटला आपल्याला वेलक्रो देखील अटॅच करायचे आहेत। तर खूप सुंदररित्या 3 पॉकेटवाली स्लिंग बॅग इथे खण फॅब्रिकची आपली बनून तयार आहे। एकदम राऊंड शेपमध्ये छान असा गोलाकार आकार आलेला आहे आणि खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने ही बॅग बनून इथे तयार आहे। तर अशा पद्धतीने ही खण फॅब्रिक पर्स आपली बनून तयार आहे आणि त्यानंतर तुम्ही याचा फायनल लुक देखील बघू शकता। तर किती सुंदररित्या ही बॅग एकदम फिनिशिंगमध्ये आपली बनून तयार झालेली आहे। तर फ्रेंड्स तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि सपोर्ट करा। बाजूचं बेल आयकॉनचं बटन देखील प्रेस करा, म्हणजे ज्या वेळेस मी असे छान छान आणि यूजफुल व्हिडिओ अपलोड करेन त्यावेळेस सर्वप्रथम तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल। तर भेटूया पुढच्या अशाच एका छान नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत टाटा बाय, टेक केअर, श्री स्वामी समर्थ, हॅव अ नाईस डे।